महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर मी संदीप पाठक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आज ह्या मंचावर एक असा आवाज येणार आहे जो महाराष्ट्रात उत्सव आले की त्या उत्सवांचा आवाज असतो. हा तो आवाज आहे ज्या आवाजात कोंबडा, कोंबडी, पोपट, चिमणी यांनाही कंठ फुटतो. आणि हा तो आवाज आहे सर. मी तुमचा फार मोठा फॅन आहे. हो, थँक्यू. नमस्कार, खूप धन्यवाद आज इथे आल्याबद्दल. आणि इकडं आमचे स्पर्धक आहेत. ही आमच्या सेटवरची एनर्जी आहे. आणि तुमचं सारखं लक्ष जिकडे जात आहे तो हा महाल आहे चेटकिणीचा महाल. चेटकीन जबरदस्त आहे. थँक्यू. पण महाराष्ट्राची अप्सरा दिसत नाही. सोनाली कुलकर्णी बद्दल बोलता आहात तुम्ही सर? बरोबर, राईट. ती मला अजिबात आवडत नाही. दुष्ट आहे ती. पण महाराष्ट्राला आवडते ना ती. पण हा महाल माझा आहे. या महालामध्ये कोणी यायचं नाही हे मी ठरवते. ती येऊ शकत नाही कारण मी चेटकीण आहे. हा मंच जसा जादुई मंच आहे तशीच तुमच्या आवाजामध्ये सुद्धा जादू आहे ना सर? माझ्या आवाजाची जादू नाहीये. हा, पण चेटकिनीपेक्षा सुद्धा या जगात कोणीतरी श्रेष्ठ आहे. त्यांची प्रार्थना केल्यानंतर जिथं आपण नतमस्तक होतो, कार्यारंभी ज्यांचं नाव घेतलं जातं, आणि गणरायापेक्षा कोणीही मोठा नाहीये. नाही, गणपतीचं गाणं म्हणू नका, मला खूप भीती वाटते. चेटकिनी तू नाही आणत म्हणून मला हे म्हणावंच लागणार आहे. चला बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. तूच सुख करता, तूच दुःख करता, अवघ्या दिनांच्या नाथ. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बघितलं मंडळी, गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं आणि आनंद सरांच्या जादुई आवाजानं आपली सोनाली कुलकर्णी पुन्हा इकडं स्थानापन्न झालेली आहे. वेलकम वेलकम सर. या मंचावर येऊन कसं वाटायले? आता लहानपण कुणाला नकोय. मलाही वाटतं की मी लहान व्हावं, कारण बालपणीच्या आठवणी जाग्या होतील. आणि म्हणूनच या ठिकाणी मी या लहान मुलांचा हा डान्स प्रोग्राम पाहण्यासाठी खास करून आलेलो आहे. हा सर, स्थानापन्न होण्याची मी तुम्हाला विनंती करतो. जोरदार टाळ्या. आनंद शिंदे सरांची एंट्री झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना काय झालेला आहे? आनंद झालेला आहे. मंडळी, आज या मंचावर शिंदे घराण्याची गाणी वाजणार आणि होणार एंटरटेनमेंटचं ABCD. आनंदाचं बालपण आणि चेटकिणीचा धिंगाणा सगळं होणार आहे.
बघूया कोण कोण काय काय कोण कोणत्या गाण्यावर थिरकणार आहे. जोरदार टाळ्या. डान्स याचं पॅशन करतो नेहमी चॅलेंजिंग रोल. आवाज वाढवायला डीजेचा येतोय भिवंडीचा अनमोल. आता एवढे वर्ष झाले पण माझं लग्न काय होत नाही. ते म्हणतात ना 3 गोष्टींच्या माग धावू नये. एक म्हणजे पॉम पॉम बस. दुसरी म्हणजे ट्रेन. आणि तिसरी म्हणजे मुलगी. पण मला लग्नाच्या वरातीत डीजे मध्ये नाचायला जाम मजा येते. आणि मी त्यासाठीच या बस स्टॉपवर थांबलोय, कारण इथून रोज एक वरात जाते. आलिया गावात अजब वरात 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 वरात. उगवली चांद पुन्हा. काय रे बाबा, गाण्याच्या मेन लाईनलाच आवाज कमी करतो. वाढव की. पोरांच्या ह्या राज्यामध्ये पोरगी झाली. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण बसला, ट्रेनला आणि मुलगीला थांबवावं पण लागतं. नाहीतर तुमच्यासारखं वय निघून जाईल आणि तुम्हाला या चेटकिनीसारखं नाक मोठं करून फिरावं लागेल. अरे मला तर हे कोणी सांगितलंच नाही. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. हाय आवाज वाढव. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. हा कोण आहे? हा अनमोल आहे. हा तोच अनमोल आहे ज्यांनी पहिल्या ऑडिशन राऊंडला धनगर डान्स केला होता. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी. हा तोच अनमोल आहे ज्यांनी नंतर बाजी प्रभूंची भूमिका साकारली होती. डमरुनाथ डळमळे भूमंडळात हो शंकरा. आणि हा तोच अनमोल आहे का ज्यांनी मागच्या आठवड्यात बालगंधर्व साकारले होते. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की हा तोच अनमोल आहे का ज्यांनी ही सगळी इतर पात्र साकारली आहेत आणि आज इतकी धमाल कॉमेडी करतोय. फारच मजा आली. तुझं जे काही टायमिंग होतं, तू त्या सेटवरती जे काय केलंस, नुसता तो सेट बांधला नव्हता तर तू त्याचा कमालीचा उपयोग करून घेतलास. आणि डान्स सगळ्यात सुपरहिट कुठला असतो माहितीये का, की समोरच्याला नाचताना बघून आपल्यालाही नाचावंसं वाटणं.
सर आपला बोला. हा जो अनमोल आहे, सगळ्यांचे आई वडील आजपर्यंत इथे आलेले आहेत मंचावर, त्यांनी त्यांच्या लेकराचा डान्स बघितलेला आहे, पण तो सोफा अजूनही रिकामा आहे. आम्ही वाट बघतोय की ते कधी येत आहेत, तिथं बसतायत. अनमोलचे बाबा हे रिक्षा चालक आहेत. तर आम्हाला असं कळलेलं की तुमचा आणि रिक्षाचा सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये संबंध आलेला आहे. काय माहिती आहे का, म्हणजे आमचे दादा वडील, माझे वडील ते म्हणायचे हा काय गाणंही करत नाही, हा काय तबलाही नीट वाजवत नाही, मग पहिल्यांदा याला रिक्षा तरी शिकवायला पाठवा. म्हणून त्यांनी मला पुण्याला रिक्षा शिकायला पाठवलं. 1 महिना मी रिक्षा तिथं शिकलो पण, चालवली पण. ज्यांनी ज्यांनी रिक्षाला हात लावला, जो जो रिक्षामध्ये बसला तो तो उच्च पदाला गेलेला मी आत्ता सध्या पाहिलेला आहे. 3च चाकं रिक्षाची, पण भरारी घेतात, जशी विमान घेतं भरारी त्याप्रमाणे. आणि तूही भरारी घेशील. तुझे वडील जरी रिक्षा चालवत असले तरी तुझ्यातून तू त्यांना काहीतरी सुख देण्याचा प्रयत्न करशील या डान्सच्या माध्यमातून. हा सर. आणि खरोखर तू पुढं फार मोठा होशील, हा आशीर्वाद आहे माझा तुला. वा वा वा. एक मला प्रसंग आठवला हा. की मी काही जीवनात करू शकत नाही म्हणून मला रिक्षा चालवायला लावली माझ्या वडिलांनी. पण त्याच्यानंतर अशी गोष्ट झाली की मी दादांच्या समोरच मी गाणं गायलं. गोविंदरावजी मशिलकर यांचा पुण्यतिथी होती, म्हणजे दिवस होता. त्या ठिकाणी मी ते गाणं गायलं त्यांचं, उड जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. त्यावेळेला माझ्या वडिलांचे बोल आहेत की खरोखर आता मला मरण आलं तर चालेल, हा माझं नाव चालवेल. आणि दादांनी खरोखर म्हटलं त्यावेळेला, पोपट ज्यांनी गाणं गायलं ना त्याचा बाप आहे. रिक्षाचं कनेक्शन काय आहे ना सर, जसं गाणं सुपरहिट केव्हा म्हणतो आपण, तेव्हा ते रिक्षामध्ये वाजतं. आणि तुमची सगळी गाणी रिक्षामध्ये रिक्षामध्ये वाजतात आणि ती सगळी सुपरहिट. काश्मीर छान झाला आजचा परफॉर्मन्स. तुझ्याकरता पहिलावाला चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेली झोकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. मनापासून शुभेच्छा पुढच्या परफॉर्मन्ससाठी. असं नसतं. थँक्यू सर. शेतामधलं टॅलेंट ही नृत्याची समशेर. शेतामधलं टॅलेंट ही नृत्याची समशेर. गाजवायला येते कृषी कन्या कृपा फ्रॉम संगमनेर. नवरात्रीच्या 9 दिवसांची 9 रूपे ही आगळी. तुझ्या प्रत्येक रूपाची छवी दिसत असे वेगळी. वात्सल्य जिथे वसे तिथे क्रोधाची जननी तू. माया ममता जरी उराशी तरी शौर्याची स्वामिनी तू.
अगं काय भारी नाचलीस ग कृपा. हा आमच्यावर कृपा केलीस तू. क्रू आहे, कृषी कन्या, कृपा कन्या. डान्स बघताना ना असं रक्त सळसळलं माहिती का. एवढी एनर्जी गाण्यामध्ये, जेवढी एनर्जी तेवढीच एनर्जी आमच्या कृपाच्या डान्समध्ये सुद्धा. आता मला उत्सुकता आहे आनंद सरांना हा डान्स कसा वाटलेला आहे विचारूया. आनंद सर. कृपा, तू मला सांग, तुला या गाण्यामध्ये काय कळलं? काहीच नाही. बरोबर, काहीच नाही कळलं, पण प्रेक्षकांना सगळं काही कळलं. वा. तिच्या अंगात रोमात ताल लय कुठून कुठून भरलेली आहे. म्हणजे सरस्वती तिच्यामध्ये प्रसन्न आहे तिच्यावरती खरोखरच, एवढ्या लहान वयापासून. आणि ती जे काय करते ते तिच्याकडून करून घेतलं जात आहे. तिच्यावरती फार मोठा आशीर्वाद आहे. मला कौतुक वाटतं तुझं खरोखरच. तुला काय देऊ सांग. सर, तुमच्या दोघातला कॉमन फॅक्टर असा आहे, तुम्ही काळ्या मातीतून आलेला तर ही सुद्धा काळ्या मातीतूनच पुढे येणार. हो बरोबर आहे. आणि एक आता हे गाणं ऐकत असताना मला माजलगावात आमच्या लहानपणी रेडिओवर टेप रेकॉर्डर आले, त्याच्यावर करूया उदो 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 बाबाईचा. बरोबर आहे. हे गाणं माझ्या कानात आजही आहे सर. ते तुमच्याकडनं 1-2 ओळी फक्त. मायेचा वाहे झारा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा. उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. आता आमची कृपा स्थानापन्न होणार आहे. थँक्यू कृपा. गावरान बाज गावरान बोली, गावरान बाज गावरान बोली, वेगळेच त्याचे फंडे. टॅलेंटच्या बालेकिल्ल्यातून येतोय बीडचा कार्तिक लोखंडे. तुम्हाला माहिती का, आपण सगळ्यांना धोबी पछाड करतो, पण एका गोष्टीला खूप घाबरतो, आणि ते म्हणजे गदिली कोंबड्यानं भांग तवा काय झालं सांग, गदिली कोंबड्यानं भांग तवा काय झालं सांग. रात तांदड्याचं कुटवर नाली, उगा लागू नको असा तार सांग. बसा बसा काय रात त्याला धामधूम झाली. बाबो 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 बाबो, बाबो 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 बाबो. विचारायचं का कसा वाटला परफॉर्मन्स? विचारायचं ना. कश्मीर मुक्या, मला असं वाटतं की आज म्हणजे साहेबांची गाणी आहेत आणि हे म्हणून ना गाणीच अर्धी कमाल करून टाकतात. गाणीच अशी आहेत की त्याची एक वेगळी जादू तयार होते मंचावरती. आणि इकडे असं म्हणजे जरी असं मी परीक्षक म्हणून असं बसतो आणि आता परीक्षण करतो, असं जरी बसलो तरी असं 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 सुरूच होतं ते गाणं ऐकून. बाकी तुझे प्रयत्न अप्रतिम, तुझं सादरीकरण पण अगदी मनापासून आणि जीव तोडून केलेलं कळत होतं. असंच जीव तोडून काम करत राहा. थँक्यू कश्मीर. आनंद सर, आपले बीड जिल्ह्याचे आमचे जे ऊसतोड कामगार आहेत ते पश्चिम महाराष्ट्रात जातात, इतरत्र जातात. ऊसतोडणी जेव्हा कंप्लीट होती तेव्हा पटापडणी म्हणतात त्याला, पटापडणी. आणि तो फेस्टिवल सारखं असतं.
त्या पटापडणीचा आणि आनंद शिंदे सरांचा सुद्धा लय जुना संबंध आहे. तो आनंद शिंदे सरांनाही माहित नाही अजून. बघायचं तुम्हाला कसा संबंध आहे तो. दाखवा. या इकडं. तर मुख्याला विचारू आपण, काय सांग जरा पटापडणी. आमच्या इथे ना 6 महिने ऊस तोडतात आणि 6 महिन्यानंतर गावाला जातात आपापल्या. पण जेव्हा 6 महिन्याचा शेवटचा दिवस असतो ना, 6 महिने ऊस तोडून सगळे वैतागलेले असतात. उन्हातानात ऊस तोडायचं ते रोजचंच काम. आणि शेवटच्या दिवशी ना जेवढा वेळ राहतो ना घरी आल्यावर दिवसभराचा राहिलेला, तेवढा वेळ सगळा आहे ना असं एखादा सण असल्यागतच जातो आमचा तेवढा वेळ. आणि सगळे गाणे ना तुमचेच असते सर सगळे. आणि आमचं कसं असतं, आमच्या दुःखाच्या क्षणात आम्हाला कोणी नसतं, पण जेव्हा सुखाचे क्षण असतात ना तेव्हा कधी पण आहे ना ट्रॅक्टरच्या बँडवर कुठं पण आहे ना तुमचेच गाणे लावून सगळे तिथं नाचतात. अख्खा कारखाना तिथं नाचत असतो शेवटच्या दिवशी. पुढच्या परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा. थँक्यू मुख्या. डान्स असतो जबराट पण चुगली असते आधी. दुबईची कराडकर अस्सल चुगलखोर आदिती. जलपरी फारला जरी प्रीत बाबरी लाविते छंद. खाची लय अवखळ थेट कटाळ. सुंदरा जावी कशी, सुंदरा जावी कशी, अप्सरा जशी वेणीमध्ये गजरा. हे शिभार गातय गाणं, शिभार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हा हसरा. अप्सरेला सुंदरेचा डान्स कसा वाटला? अरे ती पहिल्यापासूनच अप्सरा आहे. तिने एकदा अप्सरा आलीवरती पण परफॉर्म केला होता. पण एक सांगू, तेव्हा तू अप्सरा आलीवर परफॉर्म केलं होतंस ग्रँड प्रीमियरला, त्याच्यापेक्षा आजचा नाच खूप चांगला झाला, खूपच जास्त चांगला झाला. मला नजाकत, अदाकारी, एक्सप्रेशन्स हे खूप छान दिसले आज. तुझ्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर जाऊन तू काहीतरी आज नवीन केलंयस. वा वा वा. हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. थँक्यू. सर कसा वाटला डान्स? ज्याप्रमाणे गाण्यामध्ये जर तुम्ही क्लासिकल केलं बेसिक, तर तुम्ही कोणतंही गाणं गाऊ शकता. तसं हिने आता जर भरतनाट्यम जर केलं, हिच्या डान्समध्ये प्रगती होऊ शकते. कारण आता ती सध्या आनंद शिंदेसारखी आहे. मी म्हणजे क्लासिकलचे हरकती घेतो, पण क्लासिकल शिकून जर मी घेतलं असतं तर अजूनही माझ्यात सुद्धा प्रगती असते. जशी आता आदर्शमध्ये आहे, पण त्यावेळेला मला नाही शिकता आलं. तसं
तुझ्यासाठी म्हणजे तुझे आई वडील सक्षम आहेत, या ठिकाणी आई आहे, तुम्ही तिला भरतनाट्यम शिकवा. हो सर, नक्की. पण सर ह्या स्टेजला असं मान्य करणं ह्याच्यासाठी फार मोठं मन लागतं. मान्य काय जे आहे ते सांगितलं, पण मी माझी अशी दुनिया बनवली की ज्या दुनियेमध्ये अजूनही कोणी फडकलेला नाहीये. हे तर पुढच्या डान्ससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आदिती. डान्स हिचा सुसाट हिची चेटकिणीला भीती. डान्स हिचा सुसाट हिची चेटकिणीला भीती. मूर्ती लहान पण कीर्ती महान येतीये कनक फ्रॉम अमरावती. अरे कनक आता इथे होती, इथनच येणार होती ना कनक. जेव्हा जेव्हा मंचावर चेटकिणीचं वाढतं पाप, जेव्हा जेव्हा मंचावर चेटकिणीचं वाढतं पाप, जेव्हा जेव्हा चेटकिण देते संदीपच्या डोक्याला ताप, तेव्हा तेव्हा चेटकिणीच्या पाप पुण्याचा पाढा वाचायला, तिचं लॉलीपॉप बनवायला, तिचं नाक कापायला मंचावर जन्म घेते एक अवतार, एक वीज, एक दिव्य दृष्टी, कनक कनक कनक. कोण आलंय रे संदीप? इथं आराम करते आहे, डोळ्यांना व्यायाम देते आहे, गार करते. आणि कोण आलंय माझ्या डोळ्यात खुपणार तुझ्या सोबत? जय श्रीराम. नको 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 नको. तुमच्या पाया पडते कनक, तुझ्या पाया पडते, प्लीज असं नको करू. मी खूप घाबरले कनक, प्लीज. एक मिनिट थांबा. 2 जण चटकिनीच्या दरवाजाकडे थांबा, 2 जण आईकडे थांबा, 2 जण जजकडे थांबा, 2 जण संदीप एवढे नाही आहेत लोक तुझ्या बरोबर. आहेत 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 आहेत. पूर्ण 8 जण आहेत. 8 जण आहेत. कनक असं का वागलीस माझ्याशी? मी इतकं काय वाईट वागले होते ग तुझ्याशी कनक? काय हे तुझी वानर सेना आली कनक? का असं वागलीस तू? कारण की तू रोज मला बोलते ना, काय तुझी भाषा, काय तुझी मराठी, काय तुझी हिंदी. आता ना तू मला ठणक बोलते ना, तू आता माझं ठणक बंद. तुझी आता काय टेटकिन मावशी, टेटकिन मावशी. तिला गदा फेकून मार ना. गदा फेकून मार. मला गदा आधी एवढं काय वाईट वागले मी? नको आता गदा बिदा फेकून मारू नको, पाया पडते तुझ्या, प्लीज प्लीज. तू फार मारायची ना, मी सुंदर किती के बाई मी हुशार हे करायची ना तू. सुंदर आता तू नाहीये, सोनाली मॅम आणि मी आहे. ब्युटी पाई. सोनाली मॅम मोठी हिरवी नाही, मी छोटी हिरवी नाही. सोनाली मॅम आणि मी आहे. आणि असं म्हण की सोनाली मॅम मोठी हिरवी नाही आणि मी छोटी हिरवी नाही, तू हिरवीनच नाही. सगळी खुन्नस मी हे नाही म्हणू शकत. शक नाही तर ओय गदा फेकून मारायला नाही. बर म्हणते असंच पाहिजे. नाही नको
नको नको नको वानर सेनेला वर पाठवू नको म्हणते मग बिना चिडे बिना चांगल्या आणि बोल की सोनाली मॅम मोठी. पण हे किती घाणेरडं मराठी बोलतेस तू. बिना चिडे कसं असतं न चिडता सोनाली मॅम मोठी हिरवी नाही, मी छोटी हिरवी नाही, तू हिरवीनच नाहीये हे बोल. बापरे. ओहो. यस यस. नाही चिडायचं नाहीये ना. हा चिडू नको. हे सोनाली कुलकर्णी मोठी हिरवी नाही आणि मी छोटी हिरवी नाही. हिरवी कनक वानर सेना फेकून मारायला इदा गधा. आता का मी म्हणाले सगळं. तू म्हटली ना. ए थांबा तुम्ही. तुमचं काय मध्ये मध्ये. माझ्या मित्रांना पण ओरडायचं नाही हा. वानर सेना फेकून मारायला. प्लीज 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 नको. हा तर मन ना लवकर इतका टाइम का घालवते माझा तू. म्हणते पण हिरवीन असं म्हणणार आहे हा मी. लक्षात ठेव सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी काय म्हणणार आहे. सोनाली कुलकर्णी मोठी हिरवीन आहे. हिरवीन ही छोटी हिरवीन आहे आणि मी हिरवीनच नाहीये. एवढं सगळं माझ्याकडनं करून घेतलंस. तुला काहीच लाज वाटत नाही काय मुली. इतका कागद तुला त्रास दिला मी या मंचावर तुला बोलवलं. माझ्या घरात नाचायला बोलवलं. तुला इथे नाचायला. आता खरंच मारायला गदा फेकून. तुला काहीच कसं वाटत नाही ग. नको बाई इतकी ओरडू नको रडू नको. तुझा कडा बंद होऊन जाईल. असं खोका लागेल तू. अच्छा ठीक आहे बस मला ऑल द बेस्ट म्हणून दे. मला आता गपचूप बसून माझा डान्स बघ. वेताळा बघ रे बाबा. ही कशी वागते मुलगी माझ्याशी. इतकं मी हिच्यासाठी केलं पण ही कशी वागते बघा माझ्याशी. आता ठीक आहे ग रडणं बंद कर. आता मी डान्स करते. डान्स बघ आता. वानर सेनेला घालव. ठीक आहे वानर सेना जा इकडून. ए पण त्यांना खाऊ द्यायचा होता मला. खाऊ द्यायचा. ए या 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 टिफिन खाऊ दे. या पटकन. तुला लक्षात ठेव. आज तो जय श्रीराम म्हणून मला घाबरवलंस आणि श्रीराम म्हटल्यानंतर पटकन वानरसेना आली. त्याच्यामुळे मी खूप घाबरले. पण दरवेळेला मी घाबरेनच याची शाश्वती देऊ शकत नाहीस. ऑल द बेस्ट आणि चांगला डान्स कर. थँक्यू मला ऑल द बेस्ट करायसाठी. तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब. गुलू गुलू गाला मंदी बोलू जरा था. मग मग ये नग हो रे बेफा. लड लड बोल नग दूर जरा तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब. गुलू गुलू गाला मंदी बोलू जरा था. मग मग ये नग हो रे बेफा. लड लड बोल नग दूर जरा डोक्यामंदी बनानल
तुम्ही दोघी कसले गोड. सोनाली, तुम्ही दोघींनी मिळून मला तरी खूप एंटरटेन केलं, खूप मजा आली. मला असं वाटत होतं की मस्त एखाद्या चित्रपटाचं गाणं बघतेय मी. पण तुमचं सिंक्रोनायझेशन खूपच सुंदर होतं, मला तर खूप आवडलं. तू तर एकदम हिरवींसारखीच नाचतेस बाबा. तुझी जी काय अदाकारी आणि लाजणं बिजणं आणि त्याला तुरू चालून जे काय तू दाखवत होतीस, तू तर छोटी नाही मोठी हिरवींसारखी नाचतेस. त्यामुळे तू अशीच नाचत राहा कनक. सो दोघींनी मला तरी खूप एंटरटेन केलंय. त्यामुळे तुमच्या दोघींसाठी ते काय तुमचं गाण्यात जसं आहे तसं तुमचा नाच बघताना मला पण असं झिंगलंय झालं. आनंद सर, कसा वाटला डान्स? त्यांनी जे काय केलं ते त्यांच्यासाठी भरपूर काही आहे. त्याच्या पुढे ते आग लावतील, आग जरा थोडे मोठे होऊ द्या. हो, जबरदस्त, व्हेरी गुड. तर मंडळी, बरं आता मला सांगा, तुम्हाला कोणकोणते खेळ खेळता येतात? सगळ्यात आधी पिशवीचा नंबर आहे. मोबाईल गेम. मोबाईल गेम तुला शरम नाही वाटत? लहान मुलांनी मैदानी खेळ खेळायचे असतात खाली जाऊन. मोबाईलच्या गेमला गेम म्हणतेस तू? कुठले खेळ खेळतेस? खाली जाऊन खेळते, व्हिडिओ गेम खेळते. खाली जाऊन लपंडाव खेळतात, कबड्डी खेळतात, खो खो खेळतात, क्रिकेट खेळतात, पकडापकडी खेळतात, लंगडी खेळतात, लगोरी खेळतात. तू खाली जाऊन पण व्हिडिओ गेम खेळतेस? खेळते. काय खेळतेस? पकडा पकडी, लपा छुपली, लंगडी. मी सांगितलेले खेळ परत मला सांगतेस? आई बाबांना भेटायला सांगताना सांगते मी काय सांगायचं ते. तुम्हाला कोणाला येतो का भवरा फिरवता? माहिती तरी आहे का भवरा तुम्हाला? व्हिडिओ गेम खेळतात, याद राखायच्या पुढे व्हिडिओ गेम खेळलात तर. कुणाला येतो इथे भवरा फिरवता? तुमच्या तिघांपैकी कुणाला येतो का? आनंद सरांना भवरा, ते स्वतः भवरा आहे. भवरा बडाना. चला एक प्रात्यक्षिक करून दाखवा ना भवरा फिरवाय. बरं या. धन्यवाद. मी सोनाली, गश्मीर आणि आनंद सरांना विनंती करतो की तुम्ही आसनस्थ व्हा. खतरनाक भवरा फिरवला. वा 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 सर वा. मंडळी, काही बालपणीच्या आठवणी अशा असतात की त्या फक्त आठवणी नाही तर फिल्म असतात. जशी आनंद शिंदे नावाची एक बालपणाची फिल्म आपण पाहत आहोत. तर या फिल्ममध्ये बरेच धमाके, गमती जमती बाकी आहेत. त्या बघूया उद्याच्या भागामध्ये.